चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तसेच आत्तापर्यंत झालेले 7th स्टँडर्ड सायन्स मॅथ्सचे व्हिडिओ पाहण्यासाठी इथे बघा 7th स्टँडर्ड मॅथ्स चॅप्टर 1 हे जे नाव आहे याच्या बाजूला एक त्रिकोण आहे, याच्यावरती हात तुम्ही क्लिक केल्यावरती आणि खाली स्क्रोल करायचं. मग तुम्हाला इथे बघा प्लेलिस्ट दिसतील. एक मॅथ्सची प्लेलिस्ट आहे. इथे क्लिक केलं ह्या लिंकवरती की तुम्हाला आत्तापर्यंत झालेले 7th स्टँडर्डचे मॅथ्सचे व्हिडिओ पाहता येतील आणि खाली क्लिक केलं की आत्तापर्यंत झालेले सायन्सचे व्हिडिओ पाहता येतील. नक्की पहा. तसेच 7th स्टँडर्डच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा याचा फायदा घेता येईल. हॅलो स्टुडंट, लास्ट व्हिडिओमध्ये आपण 5th लेसनचा फर्स्ट पार्ट बघितला. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण सेकंड पार्ट बघणार आहोत. बघा, सेकंड पार्टमध्ये आहे फूड स्टोरेज अँड प्रिझर्वेशन म्हणजे अन्न साठवणूक आणि सुरक्षा. वी हॅव लर्न अबाउट व्हेरियस मेथड ऑफ सेफ स्टोरेज ऑफ फूड लाईक फ्रीजिंग, ड्राईंग, बॉइलिंग, एअरटाईट पॅकिंग. These different methods prevent the growth of microorganisms in food and thereby save the food from spoiling. म्हणजे अन्नपदार्थ आपण सुरक्षितपणे ठेवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती बघितल्या. फ्रीजमध्ये ठेवतो, उन्हात वाळवल्या जातात, सुकवल्या जातात, उकळल्या जातात आणि हवाबंद डब्यामध्ये सुद्धा ठेवल्या जातात. या विविध पद्धतींमुळे त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमचा ग्रोथ वाढते आणि मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ न वाढल्यामुळे अन्नपदार्थ सेफ राहतो आपला. बघा, फूड प्रोटेक्शन अँड फूड प्रिझर्वेशन. फूड प्रोटेक्शन पहिलं बघूया. प्रिव्हेंटिंग ऑफ फूड स्पॉइलेज बाय मायक्रोबियल ग्रोथ अँड इन्फेस्टेशन बाय पेस्ट इज कॉल्ड फूड प्रोटेक्शन. पहा, म्हणजे वेगवेगळ्या कारणांनी फूडमधले मायक्रोब्स वाढतात आणि ते खराब होतात, किडी लागतात त्याला, आणि हे होऊ नये म्हणून आपण काय हे करणार ते म्हणजे अन्न रक्षण होय, फूड प्रोटेक्शन. आणि फूड प्रिझर्वेशन म्हणजे काय की बघा, यूज ऑफ व्हेरियस प्रिझर्वेटिव्ह टू प्रिव्हेंट फॉर अ लॉंग पिरियड ऑफ टाईम फूड स्पॉइलेज ड्यू टू इंटरनल फॅक्टर इज कॉल्ड फूड प्रिझर्वेशन. म्हणजे अन्नामध्ये ते जे घटक असतात त्याच्यामध्ये बिघाड टाळून अन्न दीर्घकाळ टिकवण्यासाठी त्याच्यामध्ये वेगवेगळा प्रिझर्वेटिव्ह वापरले जातात टिकवण्यासाठी. याला म्हणायचं प्रिझर्वेशन. प्रोटेक्शन म्हणजे काय की आपण त्याच्यामध्ये वाढू नये म्हणून ते सुरक्षित राहावं त्याच्यासाठी त्याला म्हणायचं प्रोटेक्शन. आणि प्रिझर्वेशन म्हणजे जास्त वेळ टिकावं म्हणून जे प्रिझर्वेटिव्ह वापरतो आपण त्याला म्हणायचं फूड प्रिझर्वेशन. इकडे बघा दिलंय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन. म्हणजे दिस इज द गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन दॅट कंट्रोल प्रोडक्शन ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ फूड अँड ड्रग बाय द स्टँडर्डायझेशन Food Safety and Standardization Authority of India has been established as per the Food Safety and Standardization Act 2006. म्हणजे बघा, अन्न आणि प्रशासन यांनी काही नियम केलेले आहेत आणि याची शासकीय यंत्रणा त्याच्यावरती नियंत्रण शासकीय यंत्रणेचं आहे. अन्न सुरक्षा आणि मानांकन कायदा 2006 नुसार भारतीय अन्न सुरक्षा आणि मानांकन प्राधिकरण या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे. पुढे बघा, तुम्हाला इथे काय सांगितलेलं आहे. मेथड ऑफ फूड प्रोटेक्शन. वेगवेगळ्या मेथड दिलेल्या आहेत. सगळ्यात पहिला आहे फ्रीजिंग. बघा, इथे आपण एक स्टेप बाय स्टेप जाऊया. मेथड अन्न रक्षण करण्याच्या पद्धती बघणार आहोत आपण. फ्रीजिंग. बघा, फ्रीजिंग म्हणजे काय की आपण घरात ही पद्धत वापरतो. Biological and chemical reaction in food material are slowed down the low temperature. As a result, food remain good condition for a longer duration. That is why refrigerator are used in the kitchen. मी मगाशी पण सांगितलं, व्हेजिटेबल जास्त आणले, फ्रूट जास्त आणले, थोडंसं जेवण उरलं तर आपण ते फ्रीजमध्ये ठेवतो. त्याच्यामुळे काय होतं तर फूडमधलं जे मायक्रोब्स असतात ते वाढण्याचा वेग मंदावतो. मायक्रोब्स वाढले की अन्न खराब होतं. ते वाढू नये म्हणून आपण ते रेफ्रिजरेटरमध्ये ठेवतो. पुढे आहे यूज ऑफ इनर्ट गॅस. नायट्रोजन गॅस इज फिल्ड इन एअरटाईट पॅकेट ऑफ पोटॅटो वेफर्स. म्हणजे बघा, आपण जे अन्नपदार्थ खातो, वेफर्स खातो, त्याच्यामध्ये नायट्रोजन गॅस असतो. त्याच्यामुळे काय होतं, कीटक आणि बुरशींचा वाढ कमी होण्यास किंवा वाढ टाळण्यासाठी नायट्रोजन गॅसचा उपयोग होतो. यूज ऑफ इनर्ट गॅस. नंतर आहे स्मोकिंग. फूड इज प्रिझर्व्ड विथ द हेल्प ऑफ स्मोक. ॲल्युमिनियम फॉस्फाईड इज यूज इन दिस मेथड. म्हणजे धूर दिला जातो पदार्थांना
याच्यासाठी ॲल्युमिनियम फॉस्फाईडचा उपयोग केला जातो, त्याच्यामुळे पदार्थ सेफ राहण्यासाठी मदत होते. पुढे आहे यूज ऑफ इन्सेक्टिसाइड. बघा, इन्सेक्टिसाइड म्हणजे मेलॅथिओन इज स्प्रेड ऑन द गनी बॅग्स कंटेंट फूड ग्रेन. म्हणजे बघा, पोत्यामध्ये धान्य असल्यावर त्याच्यावर मेलॅथिओनचा फवारा मारला जातो. नेक्स्ट आहे रेडिएशन. नेक्स्ट आहे रेडिएशन. इन दिस मेथड फूड इज एक्सपोज टू ionizing radiation such as high energy electron emitted by accelerators, X-ray, gamma ray emits by the radioactive isotopes, etc. These process destroy the microbes, insects, etc. Shelf life of fruit increase due to the increase of in ripening period. The shelf life of potato and onion increase due to slowing down sprouting. म्हणजे बघा, इथे काय केलं जातं, अन्न पदार्थावरती रेज मारले जातात. त्या रेजमुळे काय होतं, गॅमा रेज हे मारले गेल्यामुळे सूक्ष्मजीव आणि जी बुरशी असते त्यांचा नाश होतो आणि फळं टिकण्यासाठी मदत होते. तसेच जे कोंब येतात बघा बटाटे कांद्याला, ह्याच्यावरती गॅमा रेजचा मारा केल्यामुळे ते कमी प्रमाणात येतात. पुढे आहे पॅश्चरायझेशन. पुढे नाही, इकडे एक राहिलेलं आहे आपलं यूज ऑफ प्रिझर्वेटिव्स. नॅचरल प्रिझर्वेटिव्ह आणि केमिकल, की परीक्षक म्हणजे प्रिझर्वेटिव्ह म्हणजे परिरक्षक मराठीमध्ये. तर हे नॅचरल प्रिझर्वेटिव्ह आणि केमिकल प्रिझर्वेटिव्ह. सम नॅचरल अवेलेबल मटेरियल लाईक सॉल्ट, शुगर, ऑइल यूज्ड ॲज प्रिझर्वेटिव्ह. बघा, आपण जॅम घालताना भरपूर मीठ घालतो, जॅममध्ये भरपूर मीठ घालतो आपण. तसंच जॅममध्ये साखर भरपूर असते, पिकलमध्ये भरपूर मीठ घातलं जातं. हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतात. तसंच केमिकल प्रिझर्वेटिव्ह बघा, ॲसिटिक ॲसिड, विनेगर आपण यूज करतो, सायट्रिक ॲसिड, हे सुद्धा काय आहेत तर केमिकल प्रिझर्वेटिव्ह आहेत. पुढे अजून दिलेले आहेत, बघूया आपण. पुढे दिलेलं आहे तुम्हाला सोडियम बेन्झॉइड, तसंच नायट्रेट, नायट्राइड, हे सगळे केमिकल प्रिझर्वेटिव्ह आहेत. सॉस, जेली, जॅम, पॅकेज फूड याच्यामध्ये ह्याचा उपयोग केला जातो. पुढे आहे पॅश्चरायझेशन. The method of involves heating the milk or simple foodstuff up to a certain temperature. म्हणजे बघा, या पद्धतीमध्ये एक विशिष्ट प्रमाणापर्यंत तापवलं जातं. म्हणजे दूध आपण तापवतो बघा, दूध आणून घरात तसंच ठेवलं तर ते थोड्या वेळातच खराब होतं, पण ते तापवलं तर दिवसभर दूध हे चांगलं राहतं. ह्याच पद्धतीला काय म्हणलं, पॅश्चरायझेशन म्हटलं जातं. दूध उकळवल्यामुळे होतं काय, त्याच्यातील मायक्रोब्स असतात ते नष्ट होतात आणि दूध टिकण्यासाठी मदत. पुढे बघूया, डू यू नो इन महाराष्ट्र रेडिएशन प्लांट हॅज बीन इन्स्टॉल्ड ॲट द लसनगाव फॉर ओनियन अँड पोटॅटो अँड ॲट नवी मुंबई फॉर स्पायसेस अँड कॉन्डिमेंट्स. म्हणजे बघा, महाराष्ट्रामध्ये हा जो प्लांट आहे, म्हणजे ह्याच्यासाठी रेडिएशनचा जो प्लांट आहे महाराष्ट्रामध्ये, तो लासनगाव येथे आहे, कांदे आणि बटाटे ह्याच्यासाठी. तसंच नवी मुंबईला तो प्लांट मसाले आणि स्पायसेस मसाले यांच्यासाठी नवी मुंबईला उभारलेला आहे, मसाल्यांसाठी. बघा, पुढे तुम्हाला इथे दिलेलं आहे ग्रेट सायंटिस्ट. द मायक्रोबायोलॉजिस्ट लुई पाश्चर developed the technique of preserving the quality of food by raising its temperature to prevent microbial growth in the food. म्हणजे तापमान जास्त करून पदार्थाचं त्याच्यामध्ये सूक्ष्मजीवांची वाढ रोखून ठेवायची आणि गुणवत्ता टिकून ठेवायची. हा शास्त्रज्ञ लुई पॅश्चर, ही पद्धत शास्त्रज्ञ लुई पॅश्चर याने विकसित केली आहे. पुढे आपल्याला बघायचं आहे ॲडल्ट्रेशन. बघा, ॲडल्ट्रेशन म्हणजे काय तर व्हॉट इज मीन बाय ॲडल्ट्रेशन ऑफ फूड. अन्न भेसळ. अन्न भेसळ म्हणजे काय की बघा, एखादी वस्तू महाग आहे तर त्याच्यामध्ये त्याच्यासारखीच दिसणारी किंवा त्याच्यामध्ये मिसळून जाईल अशी एखादी स्वस्त वस्तू टाकायची. त्यामुळे काय होतं की जी स्वस्त वस्तू आपण टाकतो, त्या लोक टाकतात त्या महाग वस्तूमध्ये, त्या स्वस्त वस्तूला सुद्धा महाग वस्तूची किंमत मिळते. बघा, आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगते. भेसळ म्हणजे काय, अन्न भेसळ, फूड ॲडल्ट्रेशन. पहा, इथे दूध आपण घेतो तर दुधामध्ये दुधाचा भाव किती आहे, समजा 60 रुपये लिटर म्हशीचं दूध आहे आणि त्याच्यामध्ये 1 लिटर दुधामध्ये अर्धा लिटर पाणी टाकलं
तर पाण्याला सुद्धा भाव काय मिळणार आहे? 60 रुपये लिटर. ह्याला म्हणायचं ॲडल्ट्रेशन ऑफ फूड. मी हे एक तुम्हाला एक्झाम्पल दिलं. बघा इथे तुम्हाला म्हटलंय कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. पहिलंच आहे मिल्क. मिल्कमध्ये तुम्हाला मी आधीच सांगितलं की ॲडल्ट्रेशनसाठी त्याच्यामध्ये पाणी, पण हल्ली दुधामध्ये नुसतं पाणी टाकत नाही तर पूर्णपणे वेगवेगळे केमिकल्स वगैरे वापरून सुद्धा दूध बनवलं जातं. पुढे आहे रेड चिली पावडर. आता रेड चिली पावडर लाल तिखटामध्ये भेसळीचा पदार्थ म्हणून लाल माती सुद्धा टाकली जाते. ती तर फुकट असते, त्यात टाकली जाते आणि त्याचीच किंमत त्याला मिळते. अजूनही काही पदार्थ टाकले जात असतील. नंतर आहे इकडे बघा ॲडल्ट्रेट फूड दिलंय सीड्स ऑफ पपया. पपईच्या बिया कशात टाकतात तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला ब्लॅक पेपर, काळी मिरी माहिती आहे का? मसाल्याचा एक पदार्थ आहे ब्लॅक पेपर. तुम्हाला माहित नसेल तर तुमच्या आईला वगैरे तुम्ही विचारा. ब्लॅक पेपर हे पपईच्या बियांसारखेच दिसतात. पपईच्या बिया अशा तशा फुकटच जाणार असतात, ते त्याच्यात टाकल्या की त्याला सुद्धा ब्लॅक पेपर म्हणजे काळी मिरीचा भाव मिळतो. अशा प्रकारे अन्नामध्ये भेसळ केली जाते. पुढे बघा इथे म्हटलंय फूड इल अडल्ट्रेट इन धिस वे टू. म्हणजे अन्न भेसळ कशा पद्धतीने होते बघा. रिमूव्हल ऑफ सम इम्पॉर्टंट कंपोनंट्स ऑफ फूड, रिमूव्हल ऑफ फॅट कंटेंट्स ऑफ मिल्क, इसेन्स ऑफ क्लोथ्स एक्सेट्रा, क्लोथ्स, कार्डिमम्स एक्सेट्रा. म्हणजे बघा की नुसतं अन्न भेसळ अशा पद्धतीची पण असते की दुधामधलं फॅट्स काढून घेतलं जातं आणि फॅट्स विरहित दूध आपल्यापर्यंत येतं. मग त्या फॅट्सपासून तूप बनवलं जातं. तसंच बघा लवंग, वेलदोडे ह्याचा अर्क काढला जातो, त्याच्यापासून वेगवेगळी तेल केली जातं आणि जे खाली उरलेलं अर्क काढून उरलेलं आहे ते आपल्यापर्यंत येतं. सेकंड आहे मिक्सिंग ऑफ लो क्वालिटी इनेडिबल और चीपर मटेरियल और हार्मफुल कलर विथ द फूड. म्हणजे बघा एखाद्या कमी प्रतीचा, मी तुम्हाला मगाशी सांगितलं कमी प्रतीचा, स्वस्त किंवा खाण्यास योग्य नसलेला, इनेडिबल म्हणजे खाण्यास योग्य नसलेला स्वस्त पदार्थ किंवा अपायकारक रंग सुद्धा मिसळले जातात. पुढे आहे मिक्सिंग ऑफ सम हार्मफुल मटेरियल लाईक स्मॉल स्टोन, फाईन सँड, आयर्न फिलिंग, युरिया. हे असे म्हणजे बघा अपायकारक पदार्थ, बारीक दगड, खडे, लोखंडाचा तुकडा, युरिया, लाकडाचा भुसा हे सुद्धा मिसळलं जातं. डंक ऑफ हॉर्स म्हणजे घोड्याची लीद सुद्धा मिसळली जाते. हे आपल्याला शरीराला अपायकारक पदार्थ सुद्धा मिसळले जातात. बघा द हेल्थ ऑफ ऑल पीपल यंग अँड ओल्ड पहा नेक्स्ट आहे हेल्थ ऑफ ऑल पीपल यंग अँड ओल्ड पुअर ऑर रिच इज एंडेंजर्ड बाय फूड अडल्ट्रेशन. डिफरंट टाइप्स ऑफ अडल्ट्रेशन affect our health in different way. Some adulterant cause abdominal discomfort or poisoning, while some may affect functioning of some organ if consumed over a long period of time or even cause cancer. म्हणजे बघा अन्न भेसळीमुळे लहान मोठे सगळ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. तसंच पोटाचे विविध आजार होऊ शकतात आणि तसेच हे सतत हे आपल्या फूड ॲडल्ट्रेशन होत आपल्या खाण्यात आलं की भेसळ झालेला अन्नपदार्थ तर आपल्याला कॅन्सरसारखे सुद्धा रोग होण्याची शक्यता असते. पुढे आहे हाऊ विल यू फाइंड आउट इफ फूड हॅज बीन अडल्ट्रेट. तुम्हाला एक चार्ट दिलेला आहे फूड मटेरियल, अडल्ट्रेट, टेस्ट आणि कन्क्लुजन. पहिलं आहे मिल्क. अडल्ट्रेट म्हणजे त्याच्यामध्ये भेसळ पाण्याची. काय करायचं? पुट अ ड्रॉप ऑफ मिल्क ऑन अ ग्लास स्लाइड अँड स्लाइटली इन्क्लीन इट टू द स्प्रेड द ड्रॉप. म्हणजे दुधाचा एक थेंब काचपट्टीवर ठेवायचा आणि तो तिरका करायचा. बघा त्याचा कन्क्लुजन काय? इफ द स्प्रेड मार्क ऑफ मिल्क डज नॉट अपिअर मिल्की व्हाईट वॉटर मस्ट हॅव बीन ॲडेड टू इट. म्हणजे काचपट्टीवरती ओघळणारी पांढरी खूण न दिसल्यास दुधामध्ये पाणी आहे. पुढे आहे रेड चिली पावडर. त्याच्यामध्ये ब्रिक्स डस्ट म्हणजे विटांची पावडर टाकली जाते. बघा त्याचं काय सांगितलं? टेक अ स्पून ऑफ चिली पावडर इन अ बीकर, ॲड वॉटर टू अ हाफ ऑफ अ बीकर, स्टर इट, लीव इट अनडिस्टर्ब फॉर अ फ्यू मिनिट्स. म्हणजे एक चमचा घ्यायचा, त्यात मिरची पावडर घ्यायची आणि भांड्यामध्ये पाणी घ्यायचं अर्ध भरून, त्यात टाकायचं, थोड्या वेळ ढवळायचं आणि स्थिर ठेवायचं. कन्क्लुजन काय? जर पाण्याच्या तळाशी लाल थराचा साठा जमा झाला असेल तर मिरची पावडरमध्ये विटांची भुकटी मिसळली अशी समजा. सेटल झाला आणि खाली लाल थर दिसला तर त्याच्यामध्ये हे आहे
विटांची भुकटी आहे, म्हणजे ब्रिक डस्ट आहे. तसंच टर्मरिक पावडर दिलंय तुम्हाला, मेटॅनिल येल्लो, म्हणजे ह्याच्यामध्ये ॲडल्ट्रेट भेसळयुक्त काय असतं, मेटॅनिल येल्लो. काय करायचंय तुम्ही इथे, टेक अ पिंच ऑफ टर्मरिक पावडर इन अ टेस्ट ट्यूब, ॲड अ स्मॉल क्वांटिटी ऑफ वॉटर टू इट, शेक द मिक्सचर अँड ॲड फूड ड्रॉप ऑफ HCl, हायड्रोक्लोरिक ऍसिड टाकायचं आहे HCl त्याच्यामध्ये. मग काय होईल बघा, परीक्षा नाळीमध्ये हळद घ्यायची, पाणी टाकायचं, ढवळायचं आणि थोडं HCl हायड्रोक्लोरिक ऍसिड टाकायचं आहे. बघा काय होईल, द मिक्सचर बिकम रेड ऑन ॲडिशन ऑफ कॉन्सन्ट्रेट HCl, म्हणजे कॉन्सन्ट्रेट हायड्रोक्लोरिक ऍसिड टाकल्यामुळे ते हळदीची पावडर ही लाल होते. आणि जेव्हा हळदीची पावडर लाल होते त्यावेळेला मेटॅनिल येल्लो या कलरची भेसळ त्याच्यामध्ये मिक्स केलेली असते. पुढे आहे रवा. रवा माहिती आपलं खातो आपण तो, त्याच्यामध्ये फाईन आयर्न फिलिंग्स असतात, लोहकण असतात. त्याच्यामध्ये काय करायचं, पास द मॅग्नेट थ्रू द रवा, मॅग्नेट त्याच्यावर फिरवायचं आहे. काय होईल, आयर्न फिलिंग्स अढिया टू द मॅग्नेट, म्हणजे आयर्नचे चुंबकाला चिकटून येईल, ते फिलिंग आहे ते चुंबकाला चिकटून येईल. पहा इथे आपला लेसन संपलेला आहे. हा नेक्स्ट आधीचा पार्टचा पण व्हिडिओ आहे चॅनलवरती, तुम्ही बघा पार्ट 1 पार्ट 2. तसेच अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, तसेच 7th स्टँडर्डच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा.